जय गजानन श्री गजानन माऊली आपण आज घेणार आहोत श्री गजानन महाकालीचे दर्शन छत्रपती संभाजीनगर येथे मंदिरामध्ये. तोपर्यंत आपण पुण्याबाहेर व्हिडिओ शूट करतोय. तर आता मग घेऊया दर्शन श्री गजानन महाराजांचे आता कळस दर्शन. चला मग जाऊया मंदिरामध्ये आता दर्शनासाठी. बोला गणगणगणात भोवती गणगणगणात भोवती. चला आता माऊलींच्या मंदिरामध्ये खूप शांतता आहे. गणगणगणात भोवती गणगणगणात भोवती. पहिल्यांदा आपण व्हिडिओ शूट करतोय पुण्याच्या बाहेर श्री दर्शन मार्ग. इथं आतमध्ये गेल्यास माऊलींचं दर्शन घ्यायला भेटणार आहे आपल्याला. घ्या मग माऊलींचे दर्शन. बोला गणगणगणात भोवती गणगणगणात भोवती. श्री गजानन जय गजानन गणगणगणात भोवती. घ्या तुम्ही पण माऊलींचे दर्शन. जय गजानन जय गजानन. खूप सुंदर असं मंदिर. माऊलींचे पण दर्शन. गणगणगणात भोवती गणगणगणात भोवती. तर दर्शन झालेले आपल्याला. आपण बाहेर जाऊया दर्शन बघूया अजून मंदिर परिसर कसा आहे. आपण आता ध्यान मंदिरामध्ये आलेलो आहोत. इथं पण आपण दर्शन घेऊया. इथं पारायण करायचं असेल तर आपण पारायण करू शकतो. भक्तगण इथं पारायण करायला बसलेले आहेत. आपल्याला पण पारायण करायचं असेल तर आपण करू शकतो. चला देशनगर आरखेड छत्रपती संभाजीनगरमध्ये माऊलींचे मंदिर. इथं मला माऊलींचे दर्शन घेऊ शकतो. दर्शन आपलं झालेलं आहे.
श्री गणगणाथ बोधे गणगणाथ बोधे। आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे, तर आपण आता प्रसादालयाकडे जाणार आहोत। प्रसादालयाची वेळ ही पहिल्या गुरुवारी 7 ते 2 वाजेपर्यंत आहे। त्याच्यामध्ये जे फक्त पारायण करायला आले त्यांच्यासाठी मग आपल्याला फ्री आहे। मग इतर दिवशी आपण जर गेलं तर 11 ते 2 वाजेपर्यंत महाप्रसादालय चालू आहे। ते पण आपल्याला कुपन घ्यावं लागतं, ही सगळ्यांनी नोंद घ्यावी। बोला गणगणगणाथ बोधे गणगणगणाथ, जय गजानन श्री गजानन। जाऊया आपण महाप्रसादालयात। श्री गजानन महाराज मंदिर, छत्रपती संभाजीनगर। बघूया महाप्रसादालय। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। बोला गणगणगणाथ बोधे, जय गजानन श्री गजानन। इच्छा असेल तर यायचं, इच्छा आहे।